नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना, मस्त असायलाच पाहिजे. तर आज आपण मसाले भात बनवते, ते पण कुकरमध्ये. त्यासाठी मी ते वाटाणे घेतले आणि बासमती तुकडा घेतलेला आहे, एक टोमॅटो, एक बटाटा, एक कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरी, लवंग 2 आणि तेजपत्ता घेतलेला आहे. तर आता कांदा, टोमॅटो आणि बटाटा मी कापून घेते. तर बघा, आता मी कोथिंबीर कापून घेते गेली. कांद्याचे ना बघा असे 2 भाग केले ना, समोरमोर कापायचा आणि असं केलं तरी चालते. एकदम बारीक कापला नाही तरी चालेल. बटाट्याच्या फोडी तुम्हाला छोट्या मोठ्या करायच्या तर करू शकता. हे बघा, बटाटा थोडा धुवून घ्यायचा. टोमॅटो पण असे बारीक चिरायचे, जास्त पण बारीक नाही चिरायचे, मध्यमच फोडी करायच्या टोमॅटोच्या पण. हे बघा, तर बटाटा मी धुवून घेते. तर बघा, मी आता कुकर तापायला ठेवलेला आहे गॅसवरती. तेल टाकते पहिलं. तेल तापलं की कांदा परतून घ्यायचा पहिला. आणि कांदा परतत असताना ना थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे कांदा पटकन परतला जातो. मी याच्यामध्ये हा तेजपत्ता टाकते, कढीपत्ता, म्हणजे 2 लवंग, मिरी, म्हणजे ते पण याच्याबरोबर परतून निघणार चांगलं. मी वाटाणे टाकते याच्यामध्ये. वाटाणे परतले ना तेलामध्ये, त्याचे कच्चे वाटत नाही. ते वाटाणे पण परतून घ्यायचे. बटाटा, याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणे पण टाकू शकता. शेंगदाणे टाकून पण छान होतं बघा. मोहरी, जिरा, हळद टाकते अर्धा चमचा. आणि हा घरगुती मसाला बनवलेला आहे तो टाकते. थोडीशी कोथिंबीर आणि तांदूळ मी धुवून ठेवले होते. कांदा परतायला टाकला तेव्हा. आणि याच्यामध्ये थोडंसं गावठी तूप टाकलं ना तर भात अजून छान होतो. आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं. टोमॅटो 2 शिट्टी झाली ना, तिसऱ्या शिट्टीला गॅस बंद करायचा. पाणी पण प्रमाणात टाकायचं.
असा मसाले भात तुम्ही बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. साजूक तूप टाकलेलं आहे थोडंसं. बघा असा आपला भात तयार झालेला आहे, मसाले भात. तर रेसिपी कशी वाटली नक्की व्हिडिओ पाहून सांगा.